नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वामन एस राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आज आपण इयत्ता 11वी भूगोल या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली या प्रकरणातील आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागातील असणारी जी शक्ती आहे त्या अंतर्गत शक्तीचं एकंदरीत असणारं जे उगमस्थान स्वरूप जे आहे प्रावरण स्तर, या प्रावरण स्तरातून पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीची निर्मिती प्रामुख्याने होते आणि अंतर्गत शक्ती ही मंद हालचालीच्या स्वरूपात आणि दुसरी शीघ्र हालचालीच्या स्वरूपात प्रामुख्याने निर्माण झालेली असते। आपण या अगोदर मंद हालचालीच्या संदर्भातली चर्चा केली आणि त्यानंतर शीघ्र हालचाली किंवा आकस्मिक हालचाली म्हणून भूकंप आणि ज्वालामुखी या संदर्भातली आपण चर्चा सुरू केलेली आहे। भूकंपाच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासत असताना भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये भूकंप नाभी केंद्रातून भूकंप लहरींचं संचरण प्रामुख्याने सुरू होतं आणि ते संचरण 3 लहरींच्या माध्यमातून पृथ्वीच्या अंतरंगातून भूकवचाला हादरे देत असतं आणि त्यातून भूकंप होतो। काही क्षण, काही सेकंद, काही मिनिटापर्यंतच फक्त या कंपनांचं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम प्रामुख्याने दिसून येतात। कालही आपण चर्चा केलेली होती की पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी या शीघ्र हालचालींचा बराचसा भाग भूगोलतज्ञांना किंवा भूगर्भशास्त्रज्ञांना एक पर्वणी म्हणून त्या ठिकाणी समजला जातो, कारण पृथ्वीच्या अंतरंगातलं हजारो किलोमीटर खोलीवरचं असणारं पृथ्वीचं अंतरंग अभ्यासण्यासाठी भूकंप आणि ज्वालामुखीच्या हालचालींच्या माध्यमातून पृथ्वीच्या अंतरंगाच्या संदर्भातला भाग त्या ठिकाणी अभ्यासला जातो। आणि म्हणून काल आपण ज्वालामुखी या शीघ्र हालचालीच्या संदर्भातली चर्चा करत असताना त्यामध्ये ज्वालामुखीच्या मुखावाटे किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे बाहेर पडणारे 3 पदार्थ जे आहे, द्रवरूप पदार्थ, घनरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ, या संदर्भातली चर्चा काल आपण एकंदरीत केलेली होती। आणि त्यानंतर त्याला लागूनच पुढील जो उपघटक ज्वालामुखीच्या संदर्भातलाच जो आहे तो म्हणजे ज्वालामुखीय भूरूपे या संदर्भातली चर्चा या ठिकाणी आज आपल्याला करायची आहे। ज्यावेळी भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून लावारस, शिलारस, खडकाचे तुकडे, तप्त पाणी हे सर्व द्रव स्वरूपातले घनस्थितीतले सर्व घटक ज्वालामुखीच्या स्फोटाद्वारे बाहेर फेकले जातात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ते जेव्हा पूर्णपणे संचयित होतात, पसरतात आणि कालांतराने थंड झाल्यानंतर त्या संचयित भागापासून प्रामुख्याने जी वेगवेगळ्या प्रकारचे भू आकार निर्माण झालेले असतात त्यांनाच ज्वालामुखीय भूरूपे असं म्हटलं जातं। म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर फेकले गेलेले लावारस, शिलारस किंवा इतर खडकांचे तुकडे, दगडगोटे यांचं जे संचयन होतं आणि त्या संचयनातून पृष्ठभागावरती वेगवेगळ्या आकाराचे भूमिस्वरूपे किंवा भू आकार जे निर्माण होतात त्या संदर्भातला एकंदरीत भाग या ठिकाणी आपण चर्चेत घेत आहोत आणि त्या अनुषंगाने एकंदरीत वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती कशा पद्धतीने होते त्या संदर्भातला भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। यातील पहिला भू आकार जो एकंदरीत प्रामुख्याने निर्माण होतो तो म्हणजे लाव्हा घुमट। आपल्याला माहिती आहे घुमटाचा आकार कसा असतो। घुमटाचा आकार जो आहे तो एकंदरीत जर आपण बघितला तर तो मध्यभागी उंच आणि दोन्ही बाजूला निमुळता
असा एकंदरीत हा घुमटासारखा आकार जो आहे तो निर्माण झालेला असतो. म्हणजे एक प्रकारचा मध्यवर्ती भागामध्ये संचयन झालेला भाग आणि दोन्ही बाजूला एकंदरीत उतार असा जो भूआकार एकंदरीत निर्माण झालेला असतो हा घुमटाकार. मग तो घुमटाकार आकार निर्माण होत असताना लावारस हा कशा पद्धतीचा आहे? तो घट्ट असेल तर घुमटाची उंची जास्त आणि तो जर प्रवाहित असेल तर त्याची उंची कमी, कारण तो पातळ जर असेल तर तो जास्त उंचीपर्यंत संचयित होत नाही, तो लांब अंतरापर्यंत पसरत जातो. मग अशी जी स्थिती ज्यावेळेस प्रामुख्याने निर्माण झालेली असते तर लाव्हा घुमट ज्यावेळी मॅग्मा म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील असणारा हा मॅग्मा जेव्हा ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर येऊन एकंदरीत पसरला जातो आणि कालांतराने पृष्ठभागावरती तो थंड होतो आणि घनरूप बनतो, त्यावेळी त्याला घुमटाकार टेकडीसारखा आकार एकंदरीत प्राप्त झालेला असतो. मग अशा लावारसाच्या प्रभावीपणावर या घुमटाचे आकार ठरतात आणि तीव्र उताराचा उंच घुमटाकार टेकड्यांचा भागही निर्माण होतो. मग या लावारसामध्ये जर सिलिकाचं प्रमाण जास्त असेल तर तो घट्ट असतो आणि तो ज्वालामुखीच्या मुखाभोवतीच जास्त उंचीपर्यंत संचयित होत राहतो आणि मग मध्यभागी उंचीचा भाग आणि दोन्ही बाजूला निमुळता. जशी या ठिकाणी मी थोडक्यात आकृती तुम्हाला दाखवलेली आहे की यामध्ये हा घुमटाकार आकार एकंदरीत निर्माण झालेला आहे. अशा घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होते. म्हणजे एक प्रकारचा हा घुमट भू आकार ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर फेकल्या गेलेल्या पदार्थांच्या लावारसाच्या संचयनातून त्याची निर्मिती झालेली आहे. त्याला लाव्हा घुमट किंवा घुमटाकार टेकड्या या नावाने प्रामुख्याने संबोधलं जातं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा भू आकार जो आहे तो एकंदरीत लाव्हा पठारे. आता लाव्हा पठार आपल्याला माहिती आहे, पठाराचा भाग समुद्रसपाटीपासून किंवा मैदानापासून जास्त उंचीचा असतो आणि उंचीवरचा भाग सपाट माथ्याचा असतो आणि कडा त्याच्या मात्र तीव्र उताराच्या असतात. अशा भूरूपाला आपण पठार असं म्हणतो. मग या पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून कशा प्रकारे होते? जेव्हा भेगीय ज्वालामुखीची निर्मिती होते, म्हणजे भूपृष्ठाला अंतर्गत शक्तीच्या माध्यमातून जर भेग पडली किंवा भ्रंश पडला तर त्या भ्रंशाद्वारे किंवा भेगेद्वारे अंतर्गत भागातील असणारा लावारस हा दूर त्या भेगेच्या सभोवताली लांब अंतरापर्यंत त्या ठिकाणी संचयित होत जातो आणि विस्तृत पृष्ठभागावर हा लावारस पसरल्यामुळे एकंदरीत तो मैदानी प्रदेशापेक्षा जास्त उंचीचा परंतु उंचीवरचा सपाट माथ्याचा भाग जो आहे तो थंड झाल्यानंतर निर्माण झालेला असतो, त्याला लाव्हा पठार असं म्हटलं जातं. याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर जगातील अनेक पठारी प्रदेश आहे, त्यामध्ये आपल्या भारतातील भारतीय दख्खन पठार किंवा त्याला डेक्कन ट्रॅप असंही म्हटलं जातं. तर हा डेक्कन ट्रॅप किंवा दख्खन पठाराचा प्रदेश हा ज्वालामुखीच्या लावारसाच्या संचयनातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून अशा भूरूपांची आजही साक्ष याच्या स्थितीला एकंदरीत प्रामुख्याने दिसते. किंवा ब्राझीलचं पठार आहे, ब्राझीलचं पठार किंवा बोलिव्हियाचं पठार, तिबेटचं पठार, भारतीय दख्खन पठार, असे जे वेगवेगळे जगातले पठारी प्रदेश जे आहे हे बहुतांशी पठारांची निर्मिती ज्वालामुखीच्या लावारसाच्या संचयनातून झालेली आहे. यांना लाव्हा पठारे, कारण ते लावारसाच्या संचयनातून निर्माण झालेले आहे म्हणून त्यांना लाव्हा पठारे असंही म्हटलं जातं किंवा त्याला डेक्कन ट्रॅप असंही म्हटलं जातं. तर हे पठारी प्रदेश एकंदरीत जर बघितले तर एकंदरीत उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण महाराष्ट्राचा बहुतांशी भाग हा या डेक्कन पठारावरतीच वसलेला आहे, कारण कोकण किनारपट्टीपासून ते अगदी महाराष्ट्र पठाराचा भाग सुरू होतो. तर अगदी आपल्याला वेगवेगळ्या मग मराठवाडा विदर्भापर्यंत जी काळी रेगूर मृदा जी आहे ती पठारावरती निर्माण झालेली आहे. तुम्हाला फक्त भूरूपेच सांगायची नाही, तर या पठारावरचा भाग जो बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे त्याचं विदारण होऊन जी काळी रेगूर मृदा तयार होते ती उच्च प्रतीची आणि कापसासाठी उत्तम प्रकारची समजली जाते. आजही आपण बघतो की पठारी प्रदेशावरती आपण आपलं वास्तव्य आहे, कठीण अशा भूकवचाची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे आपल्याकडे सहजासहजी भूकंप किंवा ज्वालामुखीचे धक्के बसत नाही.
म्हणजे एक दृष्टिकोनातून आपण या डेक्कन ट्रॅपमुळे एक या आपत्तींपासून सुरक्षित आहोत हे या ठिकाणी मला निर्देशित करता येईल. आपल्याकडे शक्यतो कधी भूकंपाचे धक्के किंवा ज्वालामुखीचा स्फोट होत नाही. 1993चा किल्लारीचा झालेला भूकंप हा भूपट्ट विवर्तनिकीच्या माध्यमातून असा कधीतरी एकंदरीत झालेला असतो आणि धक्के जरी बसले तरी ते अत्यंत सौम्य स्वरूपातले असतात, त्याची फारशी तीव्रता या ठिकाणी नसते हेच आपल्याला सांगता येईल. म्हणून डेक्कन ट्रॅप या भूरूपाची निर्मिती हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा प्रामुख्याने जो भूरूपांचा भाग निर्माण होतो तो म्हणजे ज्वालामुखी काहील. आता तुम्ही जर पुस्तकामध्ये जर ह्या आकृत्या जर बघितल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या रंगीत आकृत्या चित्र दिलेले आहे, काही वेळा ज्वालामुखी उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणावर अंतर्गत भागातील पदार्थ ज्वालामुखीच्या स्फोटावाटे बाहेर फेकले जातात. मग त्यामध्ये लावारस असेल, शिलारस असेल, खडकांचे तुकडे असतील किंवा वेगवेगळे धूळ असेल, राख असेल, तप्त पाणी असेल, पाण्याची वाफ असेल, वेगवेगळे तप्त वायू असतील, हे सर्व घटक स्फोटक गतीनं ज्वालामुखीच्या मुखावाटे बाहेर फेकले जात असताना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणचा दाब जो आहे तो पूर्णपणे मोकळा होतो आणि उद्रेकानंतर या भागात मोठ्या आकाराचे खोलवर खळगे तयार होतात. ज्वालामुखीच्या मुखाभोवती जो खड्डा किंवा जो खळगा तयार होतो हे तयार झालेले खळगे म्हणजे ज्वालामुखी काहील होय. आणि अशा ज्वालामुखी काहिलांचा विस्तार जो आहे तो 10 किलोमीटरपेक्षाही अधिक जास्त आहे, रुंदीचा आहे, शेकडो मीटर खोलीचा आहे. तुम्ही जर कधी काळी आपण या ठिकाणी जवळपास बुलढाणा जिल्ह्यातून गजानन महाराजांच्या शेगावकडे जाताना जर बघितलं तर लोणार सरोवर आहे बघा. तर हे लोणार सरोवर म्हणजे कधी काळाचं एक ज्वालामुखीचं मुख असावं, कारण तिथं खोल असा खड्डा खूप विस्तृत पडलेला आहे आणि त्यामध्ये पावसाचं पाणी संचयित होऊन त्याला सरोवराचं स्वरूप आलेलं आहे. त्याला विवर सरोवरे म्हणतात. तोही भू आकार आपण पुढे बघणार आहोतच. तर एक प्रकारे ही ज्वालामुखी काहील म्हणजे ज्वालामुखीच्या मुखाभोवती शेकडो 10 किलोमीटर रुंदीपेक्षाही जास्त विस्तार स्वरूपातला हा खळगा आणि कितीतरी 100-200 मीटरपर्यंत एकंदरीत असणारा खोल असा खळगा जो तयार होतो त्याला ज्वालामुखी काहील असं म्हटलं जातं. आणि हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा भू आकार केवळ ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेला असतो हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो भू आकार जो आहे विवर सरोवरे. आता विवर सरोवरे म्हणजे काय? आता ज्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट होतो तिथं काहील तयार होते. अशा लहान आकाराच्या ज्वालामुखी काहिलांमध्ये एकंदरीत जर बघितलं तर पावसाचं पाणी साचून जो जलाशयाचा साठा एकंदरीत निर्माण झालेला असतो त्याला विवर सरोवर असं म्हटलेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या खळग्यांमध्ये ज्वालामुखीच्या मुखाभोवती छोटे छोटे जे खळगे पडतात त्या खळग्यांमध्ये जर पावसाचं पाणी संचयित झालं तर हा जलसाठा एक सरोवराच्या रूपानं एकंदरीत त्या ठिकाणी निदर्शनास येतो आणि म्हणून त्याला विवर सरोवर असंही एकंदरीत प्रामुख्याने म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा जो प्रामुख्याने भू आकार जो आहे तो ज्वालामुखीय खुंटा. एकंदरीत ज्वालामुखीय खुंटा म्हणजे काय? तर ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लावारसाचं घनीभवन होतं, कारण लावारस जेव्हा ज्वालामुखीच्या मुखावाटे बाहेर फेकतो परंतु ज्वालामुखीच्या उद्रेकाची तीव्रता जसजशी कमी कमी होत जाईल तसतसा तो लावारस ज्वालामुखीच्या मुखाभोवतीच संचित होत राहतो आणि तो तिथंच जास्त उंचीचा घट्ट असेल तर जास्त उंचीपर्यंत तो त्या ठिकाणी संचयित होत राहतो आणि त्या ठिकाणीच एकंदरीत त्याचं घनीभवन होऊन याची जी खांबासारख्या किंवा एखाद्या खुंट्याच्या आकाराचा असा उंचीचा भाग लावारस संचयित घनीभवन झालेला किंवा घनरूप झालेला जो खुंट्याच्या आकाराचा भाग भूरूपाचा जो दिसतो त्याला ज्वालामुखी खुंटा असं म्हणतात. कारण ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर फेकल्या गेलेल्या लावारसाच्या संचयनातून त्याची निर्मिती झालेली आहे आणि त्या भूरूपाचा आकार खुंट्यासारखा असल्यामुळे त्याला ज्वालामुखी खुंटा असं एकंदरीत प्रामुख्याने म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा जो प्रामुख्याने भू आकार जो आहे खंगारक शंकू. खंगारक शंकू म्हणजे काय? तर याला ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घनरूप पदार्थ म्हणजे खडकाचे तुकडे, दगडगोटे किंवा सिलिका हे सर्व घटक जे बाहेर फेकले जातात तेव्हा
हे घनरूप पदार्थ बाहेर फेकले जात असताना त्यामध्ये राख, निखारे किंवा इतर खडकांचे तुकडे हे सर्वांचं संचयन जेव्हा ज्वालामुखीच्या मुखाभोवती एकत्रितरित्या त्या ठिकाणी झालेलं असतं आणि त्या माध्यमातून प्रामुख्याने एक प्रकारचा हा शंखकृती टेकडीचा भाग असेल तो त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. उंचीवर खोलगट टेकडीचा भाग तयार होतो आणि त्यातून प्रामुख्याने हा ज्वालामुखी शंकू जो आहे खोलगट टेकडीचा भाग तयार होऊन त्या ठिकाणी जो भू आकार निर्माण झालेला आहे त्याला आपण खंगारक शंकू या नावाने प्रामुख्याने संबोधलं जातं. तर इटलीतील नोबो पर्वत, या इटलीतल्या नोबो पर्वतातला हा जो भू आकार जो आहे तो याच पद्धतीनं एकंदरीत निर्माण झालेला आहे. हे एक त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. आणि दुसरा 7व्या क्रमांकाचा जो आहे तो म्हणजे संमिश्र शंकू, म्हणजे लावारस व अर्धवट जळालेले पदार्थ एकावर एक ज्वालामुखीच्या मुखावाटे बाहेर फेकले जाऊन संचयित होतात आणि त्याचे स्तर संचयित होत जाऊन त्यातून एक शंकू निर्माण होतो. हा शंकू प्रामुख्याने एक संमिश्र स्वरूपातला असतो. तो एक प्रकारचा कोणत्या एका विशिष्ट शंखाकृती आकाराचा आहे किंवा एकाच घटकाच्या संचयनातून निर्माण झालेला आहे असे नाही, तर त्यामधून शंकू निर्माण जे होतात मग त्यामध्ये अमेरिकेतील सेंट हेलेन्स जो शंकू आहे तो या संमिश्र शंकूच्या प्रकारातला प्रामुख्याने ओळखला जातो. हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला एकंदरीत सांगता येईल. त्यानंतर या प्रकरणातील छोटासा आणि शेवटचा जो उपघटक जो प्रामुख्याने आहे की ज्वालामुखीचं जागतिक वितरणाचे प्रदेश. तर यामध्ये ज्वालामुखीचा एकंदरीत जगातल्या विशिष्ट प्रदेशांमध्ये जे प्रामुख्याने वितरण स्वरूप प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी भूकवच कमकुवत आहे, कमी जाडीचं आहे, अशाच ठिकाणी ज्वालामुखीचे केंद्र प्रामुख्याने आढळतात. आणि ज्या ठिकाणी भूकवच अत्यंत मजबूत आहे, जास्त जाडीचं आहे, तिथं अंतर्गत शक्तीच्या माध्यमातून त्याला फारसे धक्के बसत नाही किंवा भूपृष्ठाला भ्रंश किंवा भेगा पडत नाही किंवा त्या ठिकाणी त्याला इतर कोणतेही त्या ठिकाणी आघात सहन त्या ठिकाणी सहज होऊन जातात. त्या ठिकाणी आपले उदाहरणार्थ आपल्याकडे आपण दख्खन पठारावरती आहोत, आपलं भूकवच मजबूत आहे, त्यामुळे शक्यतो आपल्याला भूकंपाचे धक्के बसत नाही, ज्वालामुखीचा स्फोटही आपल्याला जाणवत नाही. ही स्थिती आजची एकंदरीत स्थिती. त्यामुळे आपण एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर या शीघ्र आपत्तीपासून आपण सुरक्षित आहोत हे एकंदरीत आपल्याला सांगता येईल. तर पहिला जो जागतिक वितरणाचे जे प्रदेश आहे पॅसिफिक महासागराच्या सभोवतालचा पट्टा, म्हणजे पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागरी प्रदेश आहे आणि हा जगातील सर्वात मोठा भूकंपाचाही प्रदेश आहे आणि ज्वालामुखीचा सुद्धा प्रामुख्याने प्रदेश आहे. तर याला पॅसिफिक आग्निकंकनाचा प्रदेश असं म्हटलं जातं. याला पॅसिफिक आग्निकंकनाचा प्रदेश का म्हटलं जातं, तर कारण या ठिकाणी असणारा पृथ्वीच्या अंतर्गत भागात म्हणजे पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीलगतचा असणारा बराचसा अंतर्गत भाग, भूपृष्ठाचा अंतर्गत भाग जो आहे तो कमकुवत आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड उष्णता, लावारस, शिलारस आणि अंतर्गत शक्ती ही त्या किनारपट्टीलगतच्या भागामध्ये सातत्याने कार्यशील असते आणि भूकवचाला, किनारी प्रदेशाला त्या ठिकाणी ज्वालामुखीचे धक्के किंवा ज्वालामुखीचे स्फोट किंवा ज्वालामुखीचे केंद्रस्थान त्या ठिकाणी सर्वात जास्त एकंदरीत निर्माण झालेले असतात. त्यामुळे जगामध्ये सर्वात जास्त पॅसिफिक महासागराच्या सभोवतालचा प्रदेश हा ज्वालामुखीच्या केंद्रांचा मुख्य प्रदेश म्हणून, सर्वात मोठा प्रदेश म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. तर या ठिकाणी असणारे जे बहुतांशी उंच ज्वालामुखीचे शंकू जे आहे किंवा ज्वालामुखी पर्वत जे आढळतात, मग दक्षिण अमेरिका खंडातील कोटोपॉक्सी हा जगातील सर्वात जास्त उंचीवरचं ज्वालामुखीचं केंद्र आहे समुद्रसपाटीपासून. आणि त्याही पलीकडे आपल्याला सांगता येईल की फुजियामा हे जपानमधलं जागृत ज्वालामुखीचं केंद्र आहे. माउंट सेंट हेलेन आत्ताच उदाहरण आपण बघितलं. उत्तर अमेरिकेतील वॉशिंग्टन, पिनाटुबो, मेऑन, फिलिपाईन्स ही महत्त्वाची जगातली ज्वालामुखीची केंद्र म्हणून आजही ओळखली जातात आणि त्यामुळे या ज्वालामुखी केंद्रांचा एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणून ओळखला गेलेला आहे. तर हा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखीचा प्रदेश म्हणून ओळखला गेलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा आहे मध्य अटलांटिक रांग. आता अटलांटिक महासागराच्या मध्यवर्ती भागात मध्य अटलांटिक रिज आहे, जलमग्न पर्वतरांग, आणि
अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीच्या लगत पश्चिम युरोप खंडाचा किनारपट्टीचा प्रदेश आहे. त्याचबरोबर उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीचा प्रदेश आहे. दक्षिण अमेरिका खंडाचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश आहे. आफ्रिका खंडाचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश आहे. हे जे प्रदेश आहे मध्य अटलांटिक रांग म्हणून, या दोन्ही प्रदेशाच्या किनारपट्टीलगतच्या भागामध्ये एकंदरीत सर्वात सक्रिय ज्वालामुखीचं क्षेत्र जे आहे ते आइसलँड या प्रदेशामध्ये एकंदरीत आहे आणि ते सर्वात जागृत स्वरूपातलं म्हणून ओळखलं जातं. तिसरा जो आहे मध्य भूखंडीय प्रदेश, या प्रदेशात अल्पाईन पर्वतश्रेणी, भूमध्य सागरी प्रदेश, पूर्व आफ्रिका, विभंग क्षेत्र, स्ट्रॅम्बोली, एंटना हे जे प्रसिद्ध ज्वालामुखीचे जे केंद्र एकंदरीत जे आहे त्याला मध्य भूखंडीय प्रदेशातले ज्वालामुखीचे केंद्र म्हणून एकंदरीत गणले जातात. तर आपण या प्रकरणाचा भाग या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पहिलं प्रकरण जे आहे ते आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. आपण आज ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांच्या संचयनातून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या भूरूपांची माहिती या ठिकाणी अभ्यासली, की ज्यामध्ये लाव्हा घुमट, लाव्हा पठारे, ज्वालामुखी काहील, विवर सरोवरे, ज्वालामुखीय खुंटा, खंगारक शंकू आणि संमिश्र शंकू असे वेगवेगळे एकंदरीत भाग आपण या ठिकाणी अभ्यासले. आणि शेवटी आपण विचार जो केला तो म्हणजे ज्वालामुखीच्या जागतिक वितरणाच्या प्रदेशाचा. जगामध्ये ज्वालामुखीच्या वितरणाचे 3 मुख्य प्रदेश आहे. पॅसिफिक महासागराच्या सभोवतालचा पट्टा हा सर्वात मोठा आहे. मध्य अटलांटिक पर्वत रांग हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि तिसरा मध्य भूखंडीय प्रदेश हे एकंदरीत त्या ठिकाणी आहे. तर आपलं हे जे प्रकरण आहे या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.